कलमनुरी नगर परिषद में मंगलवार 13 जनवरी को उपनगराध्यक्ष पद पर शिवराज पाटिल की बिन विरोध नियुक्ति की गई। वहीं स्वीकृत सदस्य पद पर बबलू पत्की व अयाज पठान का चयन किया गया। ये नियुक्तियां शिवसेना व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सदस्यों की सहमति से संपन्न हुई। इस अवसर पर शिवसेना नेता व हिंगोली नगर अध्यक्ष श्रीराम बांगर, कलमनुरी नगर अध्यक्ष आश्लेषा वैभव चौधरी तथा मुख्य अधिकारी रविराज दरक की प्रमुख उपस्थिति रही। कार्यक्रम में शहर के सभी नगर सेवकों के साथ शिवसेना व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अनेक पदाधिकारी व कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित रहे। हाल ही में शिवसेना नगर अध्यक्षा सहित शिवसेना के सभी 13 नगर सेवक व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के 4 नगर सेवकों ने मिलकर कलमनुरी शहर विकास आघाड़ी की स्थापना की है। शिवसेना की ओर से रवि अप्पाराव शिंदे को गुट नेता नियुक्त किया गया है, जबकि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से पठान अयूब खान को गुट नेता बनाया गया है। सभी सदस्यों की सहमति से उपनगर अध्यक्ष पद पर शिवराज पाटिल तथा स्वीकृत सदस्य पद पर बबलू पत्की व अयाज पठान की नियुक्ति की गई। नवनिर्वाचित उपनगर अध्यक्ष व स्वीकृत सदस्यों व गुट नेताओं का फूल मालाएं पहनाकर जोरदार स्वागत व सत्कार किया गया तथा उन्हें शुभकामनाएं दी गई। इस अवसर पर बड़ी संख्या में पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित रहे। काय भावना आहे आजची जी सत्ता स्थापना झालेली आहे? सर्वप्रथम आमचे लाडके नेते आदरणीय संतोषदादा बांगर यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। आपण सगळेजण बघू शकता आमदार संतोषदादा बांगर हे कोणत्या पद्धतीचे नेते आहेत। आज सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य एकदम गरीब अशा कार्यकर्त्यांना या ठिकाणी त्यांनी उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य म्हणून निवड केली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। दादा, दोन्ही नगर परिषदेवर शिवसेनाची सत्ता स्थापन झाली, काय भावना आहे? मागे झालेल्या कलमनुरी आणि हिंगोलीच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमदार साहेबांनी ही निवडणूक हाताशी घेतली होती आणि या निवडणुकीमध्ये शिवसेनेला भरभरून असं यश आलेलं आहे। सर्वसामान्य शिवसैनिकाला या ठिकाणी न्याय मिळालेला आहे। जे कार्यकर्ते होते आज ते कार्यकर्ते आज उच्च पदावर बसलेले आहेत। ही संतोष बांगरची पावती आहे। म्हणून महाराष्ट्रभर आपल्या हिंगोली शहराचं नाव आज आमदार साहेबांच्या नेतृत्वावर गाजत आहे। आपल्या हिंगोलीचं नेतृत्व करता करता, जिल्ह्याचं नेतृत्व करता करता आज आमदार साहेबाला मुंबईहून माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा बुलावा आलाय आणि त्या ठिकाणी आमदार साहेबांना 4 वार्ड तिथं प्रचारासाठी देण्यात आलेली आहेत। सर्वात मोठी पण आनंदाची गोष्ट आहे की आपल्या हिंगोलीचं नेतृत्व करता करता आज आमदार साहेब मुंबई सारख्या या ठिकाणी नेतृत्व करायला लागलेत। म्हणून पुढच्या काळामध्ये 100% आपल्या आमदार साहेबाला 100% पदोन्नती भेटल्याशिवाय राहणार नाही। आणि आताशी आज जी उपनगराध्यक्षाची निवड झालेली आहे त्या ठिकाणी आमचे मित्र शिवराज पाटील यांची सर्वांच्या बहुमताने निवड झालेली आहे आणि सर्वांच्या आणि नगरसेवक अयाज पठाण आणि आपले बबलूभाई पत्की या दोघांचे स्वीकृत नगरसेवक म्हणून या ठिकाणी आज घोषणा झालेली आहे। शिवसेनाची पुढची रणनीती काय राहणार आहे? काही नाही, शहराचा विकास, जे भी रखडलेला विकास असेल त्या विकासाला आम्ही प्राधान्य देणार आहोत। नाली, रोड, रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जे काही मानवाला लागणाऱ्या मूलभूत गरजा असतात त्या आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करत राहू। आमदार संतोषदादा बांगर आणि श्रीरामदादा बांगर यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला एवढं वाटते की माझ्या एकनिष्ठेचे फळ मला भेटलं, बबलू भाऊला भेटलं आणि अयाज पठाणला भेटलं। आम्ही बऱ्याच वर्षापासून त्याच्यासोबत आम्ही कामच करत होतो आणि दादांनी आणि श्रीरामदादांनी दाखवून दिलं की एकनिष्ठ कार्यकर्त्याची काय किंमत असते। त्यांनी आम्हाला हे करून दाखवून दिलं। आता मी एवढं सांगू इच्छितो की कलमनुरीच्या ज्या काही समस्या असतील त्या प्रामाणिकपणे सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू। थँक्यू।